नाद म्हणजे नाद म्हणतो आपण, असेल छंद तर मिळेल आनंद. हा एक सेन आपल्याला मैदानात पाहायला मिळाला. सर, तुमचं नाव काय दत्तात्रय साधू जगदाळे. आणि तुम्ही किती वर्षापासून हा नाद करताय? 40 वर्ष झाली. 40 वर्ष झाली. आणि हा तुमचा नंदी आहे, काय नाव आहे त्याचं? दिवाण. दिवाण. आणि तो पलीकडचा तुमचाच आहे का? आमचा सरदार. अजून पळलेत का पळायचे? नाही, पळायचे अजून पळायचे. किती वेळ गटात ते? 65 वर. 65 आहे. म्हणजे तुमच्याकडनं एक जाणून घ्यायला आवडेल. आता 3-4 वर्ष झालं मी स्वतः शर्यती पाहतोय, तर त्यात बकासूरला आज बैलगाडा शर्यत क्षेत्रात देव म्हटलं जातं. तर जुन्या काळचा इतिहास मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. कारण कसं होतं, तुमच्या वेळेसची जी लोक होती त्यांच्याकडनंच ते आपल्याला जुन्या माहिती मिळू काळात शकते. हे दत्त जयंतीचं 3 वर्ष लागोपाठ मी 1 नंबरचं बक्षीस नेलेलं अच्छा. आहे पिस्तुल्या बैलाने. पिस्तुल्या बैल होता तुमचा. दत्त जयंतीचं. या मैदानाचा म्हणजे तुमचा इतिहास आहे. दत्त जयंतीचं मैदान म्हणा. हा, तेच ते ना. तिथं बसायला भरायचं. ते पहिलं तिकडं, आता हे बदल मंदिरापाशी भरायचं. म्हणजे पण जुन्या काळी कसं होतं की आता समजा मोबाईल बिबाईलवरती पायरे होतात, तर जुन्या काळी कसं होतं? तर आम्ही जाऊन पायरा नाही, स्वतःची गाडी होती माझी. घरचीच गाडी तुमची पळायची. तिचं काय नाव होतं? पिस्तूल आणि हौशा. हौशा आणि पिस्तूल. म्हणजे जुन्या काळी असं होतं काय? म्हणजे आता कसं पैरे वगैरे म्हणजे बदलून सारखी गाडी तसलं पळते. काय नव्हतं जुन्या काळी. म्हणजे काय काय लोक आणि जुन्या काळी सिरियल नंबर प्रमाणे गाड्या पळायच्या. सिरियल नंबर पण सेमी व्हायचा, सिरियल प्रमाणे फायनल व्हायची. हे मैदान असं होतं की सिरियल प्रमाणे हा. पळणार. आणि कधी वडकी मैदानात कधी पार्सलिटी नाही. कधीच गावची असो कोणाची असो प्रामाणिकपणे खेळायची. हे मैदान तसं जागतिक हा. रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड आहे. कारण मी येताना बघत होतो ना, तर मला असं एकदम हे निसर्ग एकदम सुंदर आहे. आणि प्रत्येक घराच्या पुढं आपली गाय असेल, बैल असेल हे दिसलं. नाही, पूर्वीला लय बैल होती इथं पळायला वडकीला. हो ना. आणि आमच्या टायमाला पुरंदरमध्ये बघा ह्या गावचा चंद्रकांत मोडक, दत्ता गायकवाडचे वडील पहिलवान, आणि तिकडे शिवाजी वडणे, गुळमकर मामा, लालांना जगताप, एवढीच आम्ही 5-7 जण गाड्या पळवणार होतो त्या काळात. जुन्या काळी किती गाड्या पळायच्या हो? गाड्या आता हिंदकेसरी मैदान असेल तर. 25-30 लय झाल्या फक्त. आणि 33 मध्ये हिंदकेसरी व्हायचा का? हा. म्हणजे गाड्या म्हणजे आता पुशेगावला आपले टॉप मधल्या टॉप नाही पुशेगावला 250 गाडी होती आपली त्यावेळेस. त्यावेळेस. किती 250 वर्षापूर्वी? गाड्यामध्ये आपण कडणी फायनल केलेले. किती वर्षापूर्वीचं ते किस्सा? 2003 ला. 2003 म्हणजे त्यावेळेस एकतर गाड्या कमी असायच्या आणि टॉप टू टॉप असायच्या. Top to top. जवळपास लोकांच्या घरच्याच घरच्या गाड्या असायच्या. पण त्यावेळेस बक्षीस काय असायचं? बक्षीस त्यावेळेला लय झालं तर 15,000. कॅश प्राइस असायचं. आणि म्हणजे त्यावेळेस पहिलं तर काय तुमचं ज्यांची घरची नाही, गाडी घरी असेल समजा पहिलं. घरी पळायची. घरी. पण एखाद्याची जर नवीन गाडी पळवायची असेल तर तरी कसा कधी पायरा 100 रुपये पायरा नाही कुणी घेतला कधी. हा ना. प्रामाणिकपणे दुस्तीवर काम चालायचं. चला, या मैदानात तुम्ही त्या मैदानात असं म्हणला तरी प्रेमाने बैल दे. द्यायची. द्यायची. आता कसं आहे? आता तसं नाही, आता सगळं पैशावर खेळायला. पैशावर खेळ. त्यावेळेला शोक आता लोक काय करायची की बाबा प्रेम दाखवायची. हा. आता आमच्या त्यावेळेला भगवंतदा काकडे होते आमच्या बरोबर पळवायला. मंगला बनसोडींची गाडी असायची. काय अशा मोठमोठ्या गाड्या होत्या. JP पाटील होते. खऱ्या अर्थाने आपण म्हणू आत्ताचा नाद भारी आहे का तुमच्या वेळेस? नाही, आमच्या वेळेचा नाच सच्चा नाद होता. आणि ते बक्षीस बिक्षीस म्हणून काय नाही. तुमचं आता वय किती? माझं आता 72 चालू आहे. आणि त्या आजोबांचं? त्यांचं 75. म्हणजे अनाथ कशासाठी करता आता सध्याच्या घडीला? फक्त एक आनंद नाव म्हणून. असावं, शोक असावा. हा. हा. म्हणजे जेव्हा तुमची गाडी जिंकते तेव्हा तुमचं ते जे नाव पुकारलं जातं, शेवटी प्रत्येक जण नावासाठीच हो, हो. आयुष्यभर जगत असतो आणि ते टिकवायसाठीच आपण त्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे आता आपण बऱ्याचदा बघतो बरं का की नवीन नवीन पायऱ्यात पळणं सोपं नाही. मग आता बकासूर जसं वेगवेगळ्या पायऱ्यात पळतो तसं तुमच्या काळात होतं का होतं एखादा? ना तसं. कोण होता? आमच्या काळात ती काय अशी ठराविक बैल होती. हा. गुळमकर मामांचा भांड्या होता, लालांनाचा फोल्या होता, शिवाजी वडण्याचा बंदूक होता. कुठलाही नंदी त्याबरोबर टाकलं तरी ओढून न्यायचे. नाही, ओढून न्यायचे. त्या पद्धतीत आता बकासूर पळतो. म्हणजे बकासूरला आता सध्या बैलगाडा शर्यत क्षेत्र जे देव म्हटलं जातं, तर त्याच्या मागचं कारण हेच आहे हो. की तो नवीन जुन्या नंदींमध्ये जास्त पळतो, टॉप मध्ये कमी पळतोय. म्हणजे तसं होतं का अगोदरपासून? होतं. म्हणजे कारण जुन्या काळ आता जर आपल्याला मग जाणून घ्यायचं असेल तर तुमच्यासारखे जुने जाणतेच लोक त्या आपली गाडी त्यावेळेला एकटीच गट पळायची. हां. पण आता मला सांगा, त्यावेळेस पुसेगाव हिंदकेसरी असेल किंवा बाकीच्या असेल, तिथं किती गाड्या पळायच्या? तिथे होते 250 गाड्यामध्ये आपण पहिला नंबर. तिथं 250 व्हायच्या, इथं कमी असायच्या. आणि मग ते आता काय साहेब बक्षीस म्हणून नाही, देवाचं मैदान, नावागावाचं मैदान पुशेगाव. यात्रेचं पुशेगाव गाजवलं ना की मुंबई गाजवली जायची. अच्छा, म्हणजे त्याचं पुशेगावात ते जी नाव पूर्ण गाडी पळेल महाराष्ट्रभर ती गाडी मुंबईला जायची.
असं होतं का हा ते? मुंबई गाजवणार अच्छा म्हणजे मान भेटायचा का हा तिला? हा मान टॉप मध्ये तिथं राहणार ती गाडी ती गाडी मुंबईला जायची. तिथं जी जिंकल ती गाडी टॉप मध्ये राहील. मध्ये टॉप मध्ये राहणार. आणि आता मग अजून आता तुम्ही अजून पण जपताय आणि हे खरंच तुमच्याकडनं बघण्यासारखं आहे. म्हणजे या वयामध्ये कदाचित आमच्या वेळेस तर विषय वेगळा असेल आमच्या फिटनेसचा. तुमचं किती वय आहे? 51 होईल. म्हणजे आमच्या वेळेस हा अवघड विषय असेल, पण ते तुमचं नंदी पण बघितले ते पण एकदम त्या पद्धतीत दिसले. घरचं आहे माझं ते. दोन्ही तुमचे घरचे आणि रतिकला विचारला बैलाला हा ते खरं. बघा की काय म्हणजे जुन्या काळचे तुम्ही आता जुनं म्हणजे सोनं असं म्हणतात, मग काय खरं काय असतं कसं खेळा खरं म्हणजे त्याला आता आम्ही अजून दूध पाचतोय 5 लिटर. अजून पण आता वय आणि त्याचं मेहनत काय खरी चार मेहनत काय या खेळात खरी मेहनत काय? खरी म्हणत घरी शेतीला थोडा चालवायचा, व्यायाम करायचा हा आणि मग इकडे आणायचं. धुणे टाकायची व्हाय चांगली तेवढं करायचं. चालवाय न्यायचं 3-4 किलोमीटर न्यायचं रोजचं चालवायला. पहिली अशी लय फाईटची बैल असायची. हा. हे अगदी हुकमी बैल असायची. हा हे. आणि त्या पद्धतीत आता फार कमी आहे, पण तो काळ खरंच भारी असेल. कारण मी येतानाच बघितलं तुमचं हे बॉन्डिंग एकदम मला वेगळं वाटलं, म्हणून तुमचा एक व्हिडिओ काढूच मला वाटला. तर ते ज्यावेळेस आमचं पावसाळी उन्हाळी सीझन संपणार, शर्यतीचा शेवटचं शिरवळ होणार मैदान, हा त्याच्यानंतर ते शिरवळ बिल लगातार 3 वर्षे. त्याच्या गाडीला झोपायची हा खत व्हायला. म्हणजे सगळी कामं करायची ते शर्यतीची पहिलं. आमच्या ह्या दत्त जयंतीच्या मैदानपर्यंत आहे ना शेतीतली सगळी कामं करायची सगळी कामं करणार काळात. बैल. दत्त जयंतीच्या मैदानाला झोपली ना की परत शेती कामाला झोपत महिनाभर नसतं. अगोदर अक्षेत्री झाली की मग परत शेती कामाला झोपायची. जयंतीच्या आधी. आजकाल तर मग तसं मला वाटत नाही कोण करत. हो, नांगर असं बिंगर असं आजकाल कोण करत असं? ते कसं आहे आखी पहिल्यांदा कसा व्यायाम असतो तर ह्यांना बी ते व्यायाम द्यावा लागतो. तेवढं करायचं. आखी पेरणी बैल करणार. ते सगळी कामं करत. हा. आवराजून बैल पेरणीला आता माझ्याकडे 2 ट्रॅक्टर आहेत तरी मी शेतीला बैलच आणतोय. हे तुमच्याकडनं खूप चांगली गोष्ट, सगळी चांगली माहिती मी मिळाली. त्या काळात माझा बैल पडतो त्या काळात माझी मुलंही बैल होती. हो का? हा. मुलं बी तालमी. आता माझा नातू थोडक्यात पैलवान एक बैल सांभाळायचं म्हणजे थोडक्यात पैलवान सांभाळायचं. आज बी माझा नातू भारत चॅम्पियन झालाय. हो ना. आज वयाच्या 14व्या वर्षी तो थाय बॉक्सिंग मध्ये पहिला आलाय आपल्या म्हणजे भारतात. तुम्ही ते सगळं बरोबर हेच केलंय. छंद आम्हाला तो. छंद आहे. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ मला दिलात. जुन्या काळी कसं होतं, शर्यत झाल्यावर तुम्ही कसे वागायचे? जुन्या काळी शर्यत झाली की सगळे गाडीवाले एकत्र बसायचो, भेळ खायचे, गप्पा मारायच्या, काय जेवण असेल तर एकत्र जेवायचो हा. आणि चहा पाणी करायचं जायचो. परत दुसऱ्या अड्ड्याला तयारीला लागायचं. तेच परत कंटिन्यू परत कंटिन्यू म्हणजे एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शर्यत असायची. कोणी जिंकलं तरी काही हा, नाही नाही तसं काही नाही, नाराजी वगैरे काही नाही. मग तो आदर्श आजकालच्या नवीन पिढीने घेतला पण असं तुम्हाला वाटतंय का? आणि आम्ही कसं असं डांगडिंग वगैरे काय करत नसो, वाजवत नसं, काय नसं, फटाके त्यावेळेस सुद्धा तसं वाजवत नव्हतं. नसं. इतकं आम्ही शांत राहायचं. तो आदर्श खरंच तुमच्याकडनं नवीन पिढीने आली घेतला गाडी ना कधी आधी गाडी करायची 1 नंबर करायची पण कधी उडी मारली नाही, अच्छा. कधी ते आवाज दिला नाचानाची नाही, असं नाही काहीच नाही नाही कधीच नाही. चला, धन्यवाद. पुण्यात म्हणजे पुण्यात आत्ता शर्यती होतात हे का अगोदरपासून पुण्यामध्ये शर्यती होतात? पुण्यामध्ये शर्यती त्या काळात बडकी गावाला पहिली सुरुवात शर्यतीची झाली. त्यावेळेला मोठ्या गाड्या आम्ही पळत होतो. चंदर मोडक, बांधास मोडक, आपल्या बांधास गायकवाड, काय वडकीनं आल्यावली, वरकळवाडीचं एक बरं जांभरे, आणि मी गराड्याचे दत्तो जगदाळे, शिवाजी वडणे, लालांना जगताप, गुळुमकर मामा हे आम्ही 10-15 जणांनी पुणे जिल्ह्यामध्ये शर्यत कशाला म्हणते चालू केली. भगवंत काकडे त्याच्या आधी पुण्यात शर्यतच नव्हत्या. आम्ही एक पण शर्यत पुण्यात नव्हती. आणि त्याच्या आधी फक्त सातारा वगैरे त्या त्या भागात होत्या. आणेवाडी आणि पुशेगाव त्या काळात तिथं प्रसिद्ध होतं. म्हणजे पुण्यातल्या थोडक्यात म्हणायला लागेल की पुण्यात तुम्ही शर्यत चालू ह्या आम्ही काय वडकी आम्ही 8-10 सांगितले ना ते आम्ही शर्यती चालू केले इथे. आणि तुमचा जो बैल होता तो म्हणजे बैल- आतापर्यंत किती तो जुना होता तो त्याचे आमचा किती जिंकला असेल? आमचा 3 वर्ष बैल लगातार जिंकत होता. त्याचं नाव काय? पिस्तूल म्हणजे त्याचा गुलाल कधी जातच नाही. गुलाल कधी गाला गेलाच नाही. चांगले. आणि त्यावेळेस कसं म्हणजे गाड्यातनं बैल आणायची काय कशी आणायची? त्यावेळेला काही सोय नव्हत्या, पिकअप टेम्पो नव्हते, चालवत बी न्यायचो आम्ही. आणि मग दोघा तिघाचा गट जमला तर मोठ्या गाडीत न्यायची, अच्छा, असं व्हायचं. एक वेगळाच काळ होता. हा धन्यवाद सर.